आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मीन राशीच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार। मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं। एखादी गोष्ट आपली बऱ्याच दिवसापासून होत नाहीये, ती कधी होणार अशा चिंतेमध्ये त्यांनी राहू नये। प्रयत्न आपले जे चांगल्या मार्गाने करत राहावेत। यशाची खात्री आज ना उद्या मिळणारच आहे तुम्हाला, पण मानसिक आरोग्याकडे बघण्याची जास्त आवश्यकता या महिन्यात दिसून येते। अनायसा चिडचिड करणे किंवा राग व्यक्त करणे, चिडून बोलणे या गोष्टी आपण अवश्य टाळायला हव्यात। त्यामुळे लोकांमध्ये एक विशेष वेगळा संदेश जातो किंवा आपल्याविषयी कटुता निर्माण होते आणि जे मत परिवर्तन व्हायला खूप वेळ लागतो। असं मत तुमचं होऊ नये अशी जर इच्छा असेल तर या महिन्यामध्ये तुम्ही चिडून बोलणे, रागून बोलणे या गोष्टी टाळा। त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यातून गैरसमज काही निर्माण होत नाहीयेत ना, असाही आपला एक प्रयत्न असू द्या। कोर्टात वाद किंवा दावा लावणे या गोष्टी तुम्ही या महिन्यात करू नका। त्याचा पुढे जाऊन खूप मोठा उपद्रव तुम्हाला होईल किंवा मोठी किंमत मोजावी लागेल। प्रकृतीच्या बाबतीत मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्याचे योग्य आणि पुरेपूर पालन करा। उद्योगाविषयी तुम्ही म्हणाल तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये उद्योगामध्ये काही चांगली प्रगती दिसून येते। बऱ्याच काळापासून आपल्या योजना ज्या आहेत डोक्यात असणाऱ्या त्या अंमलात यायला सुरुवात होईल। अनायसा काही ठिकाणून आपल्याला मदतीचा हात पुढे येईल। आपले लांबचे ओळखीचे किंवा दूरचे ओळखीचे असे काही लोक तुम्हाला विशेष काहीतरी कॉन्टॅक्ट असं मिळवून देतील की ज्यामुळे तुम्हाला या गोष्टी सुलभ होतील। सरकारी कामामध्ये यश मिळेल। काही कामं जी तुमची पेंडिंग आहेत सरकारी, ती या महिन्यामध्ये यशस्वी व्हायला लागतील। अशा कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागलं की आपला उत्साह द्विगुणित होईल आणि त्या आनंदाने आपल्याला ते कर्म करायची बुद्धी आपल्याला होत जाईल। दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मी सांगितलं अनुकूल कालावधी येईल आणि अनायसा कुठून तरी आपल्याला अचानक मदत मिळेल। योग्य ती माणसं आपल्याला योग्य हवी तशी स्किल्ड वर्कर अशी तुम्हाला या महिन्यात नंतर दुसऱ्या पंधरवड्यात मिळतील असेही दिसून येतं। म्हणजे नोकरीविषयी किंवा कामाविषयी उद्योगाविषयी अशा चिंता दूर होते। जे पूर्णपणे नोकरी करतात किंवा नोकरीवर अवलंबून आहेत अशा लोकांनी सुद्धा आपल्या जुन्या बॉसकडनं किंवा जुन्या सिनियर्सकडनं काही ऑफर आली तर ती स्वीकारावी, जेणेकरून त्यांचा पुढे प्रगतीचा मार्ग त्यांच्यासाठी खुला होईल असं मला या ठिकाणी दिसून येते। म्हणून ज्यांना नोकरीत बदल करायचे त्यांनी आपल्या जुन्या बॉसशी संपर्कात राहा किंवा जुन्या वरिष्ठांशी संपर्कात राहा की जेणेकरून त्यांना पुढचा मार्ग खुला होईल। शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत, जे शिक्षण घेऊ इच्छितात, उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांना अनुकूल कालावधी या महिन्यात सुरू होतोय। उच्च शिक्षणासाठी विशिष्ट युनिव्हर्सिटीमध्ये आपण शोध घेणे, आपला अभ्यासक्रम कुठे कुठे चालतोय ते बघणे, योग्य संधी आपल्याला कुठे आहे त्याचा लाभ घेणे, त्याचबरोबर आपल्याला कुठून स्कॉलरशिप मिळू शकते का याचेही प्रयत्न करणे, अशी शिक्षणाच्या प्रगती साधून देणारे दिवस आपल्याला आलेले आहेत। तर मीन राशीच्या व्यक्तींनी शिक्षणातील प्रगती आपली अशा प्रकारे कशी होईल याचा विचार करा आणि या संधीचा लाभ घ्या। परदेशात असं शिक्षण कुठे उपलब्ध आहे आणि ते आपल्याला मिळू शकेल का, आपल्या आवाक्यात आहे का याचा विचार करा आणि ती संधी आपण अवश्य घ्या
असा विचार मला या ठिकाणी बोलून दाखवायचा. कौटुंबिक वातावरणामध्ये पहिला पंधरवडा जो आहे तो आपल्याला अनुकूल दिसून येतोय. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ, येण्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढलेली असेल आणि त्यासाठी काही खर्च करावा लागला तरी तो सुद्धा तुम्ही आनंदाने कराल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामध्ये मानसिक समाधान तुम्हाला, समोरच्यांना, सगळ्यांनाच मिळेल असंही या महिन्यामध्ये मला दिसून येत आहे. पती पत्नी आणि ज्यांच्या लग्नाला काही कालावधी झालाय त्यांनी आपापसात ते गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. कारण क्षुल्लक असतं, ते होऊन गेलेलं असतं, पण तेच वाद परत परत उकरून काढून शक्यतो वाद घालू नयेत, कारण त्याचा परिणाम चांगला होत नाही. म्हणून असे प्रसंग पती पत्नींनी टाळण्याकडे आपला कल द्यावा किंवा कल असं द्यावा, कारण या गोष्टीने कोणाचाच फायदा होणार नाही. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर मी सांगितलंय, चिडचिड आपण करू नये, रागराग करू नये. त्याचप्रमाणे आपल्या डाव्या डोळ्याशी संबंधित काही जर आपल्याला पूर्वीचे जुने काही रोग असतील तर ते डोकं वर काढण्याची शक्यता दिसून येते. म्हणून डोळ्याच्या आजाराविषयी आपण जरा योग्य ती काळजी घ्यावी. कदाचित चष्मा बदलायची वेळ आली असेल असंही दिसून येतं, तर त्यासंबंधी आपण योग्य ती काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे अशा गोष्टी आपल्यात बदल करून घ्यावा असं मी तुम्हाला सांगेन. उत्पन्न जे आहे या महिन्यात तुमचं कष्टाने सायासाने येणार आहे असं दिसून येतं. त्या कष्ट करण्याकडे कल ठेवा आणि ते कष्ट करा, म्हणजे तुम्हाला उत्पन्न तुमचं योग्य ते मिळू शकेल. या महिन्यामध्ये मीन राशींच्या व्यक्तींनी विष्णू सहस्त्रनाम रोज वाचलंच पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण त्यामुळे बरीच दुःख तुमची हलकी होतील. आपल्या श्रद्धा चॅनलवर जे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला ऐकायला मिळेल ते आपण स्वतः वाचण्याचा प्रयत्न करा, ऐकाही, आणि हा उपाय आपण अवश्य करा, म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या पीडा आहेत त्या कमी होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.